सध्या आपण पाहतोय डॉक्टरांचं एक पथक जे ते आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आणि जरांगेंची तपासणी या ठिकाणी अगदी काही वेळात केली जाणार आहे। आजपासून जरांगे पाटील यांनी जलत्याग सुद्धा केलेला आहे, पाणी सुद्धा ते आजपासून पिणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं, तशी घोषणा त्यांनी केलेली आणि त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक आता आझाद मैदानामध्ये दाखल झालंय। आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। या आधी काल तिसऱ्या दिवसापर्यंत जरांगे पाटील हे पाणी पित होते, मात्र आज चौथ्या दिवसापासून त्यांनी जलत्याग सुद्धा केलेला आहे आणि डॉक्टरांनी मात्र त्यांना जलत्याग करू नका असं वारंवार सांगितलेलं असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाणीही सोडलेलं असल्यानं आता डॉक्टरांचं एक पथक जरांगेंच्या तपासणीसाठी आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे। अगदी काही वेळामध्येच त्यांची रक्त तपासणी सुद्धा केली जाणार आहे, साखर सुद्धा तपासली जाणार आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, आपण पाहतोय डॉक्टरांचं पथक आता पोहोचलेलं आहे, चर्चा सुरू आहे, काय अपडेट? सेजल, आपण पाहतोय की जे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक जे आहेत अजय चंदवाने आणि त्यांची डॉक्टरांची टीम जी आहे ती सध्या मनोज जरांगे यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचलेली आहे। सकाळपासून दोन टीम ज्या आहेत त्या डॉक्टरांच्या आलेल्या होत्या, मात्र मनोज जरांगे हे अजूनही आपण पाहतो की झोपेतून उठलेले नाहीत, त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करता येत नाहीये। डॉक्टरांकडून त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न झाला की वैद्यकीय तपासणी जी आहे ती करू द्या, मात्र मनोज जरांगे अजूनही झोपेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा अडचणी येतात। जे रुग्णालयाचं डॉक्टरांचं पथक आलेलं आहे, जे मराठा समन्वयक आहे त्यांच्याशी चर्चा करतायत की आम्हाला मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करू द्या आणि त्यांना जो सल्ला आहे तो द्यायचा आहे। आज सकाळपासून मनोज जरांगेंनी पाणी सोडलेलं आहे, रात्रीपासून गेल्या 3 दिवसांपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही, त्यामुळे त्यांना अशक्तपणा जो आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय। मात्र आज पाणी सोडल्यामुळे त्यांची तब्येत जी आहे ती आणखी खालावली जाऊ शकते, त्यामुळे ही परिस्थिती आणखी चिघळू नये यासाठी आपण पाहतो की डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो मनोज जरांगे यांना दिला जाऊ शकतो। मात्र सध्या वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यासाठी अडचण येते, कारण मनोज जरांगे अजूनही झोपेतून उठलेले नाहीत। सध्या आपण पाहतो की डॉक्टर जे आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत करताना पाहायला मिळतात। डॉक्टर विनंती करतात की आम्हाला वैद्यकीय चाचणी जी आहे ती करू द्या। आता मनोज जरांगे यांच्याकडून डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो ऐकला जातो का हे करता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र डॉक्टरांना आपण पाहतो की कोणताही प्रतिसाद जो आहे तो मात्र मनोज जरांगे यांच्याकडून दिला जात नाही। आता डॉक्टरांचं म्हणणं मनोज जरांगे यांच्याकडून ऐकलं जातं, काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जे रुग्णालयाचे जे वैद्यकीय संचालक आहेत अजय चंदवानी हे मनोज जरांगे यांची समजूत करतायत, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत की आम्हाला वैद्यकीय चाचणी करू द्या, पाणी घ्या। मात्र सकाळपासून मनोज जरांगे यांनी पाणी सोडलेलं आहे। सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे तयार झालेले आहेत आणि वैद्यकीय चाचणी जी आहे ती त्यांची या ठिकाणी केली जाईल। डॉक्टरांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मनोज जरांगे जे आपण पाहतोय की चाचणीसाठी तयार झालेले आहेत। सध्या आता त्यांचं मेडिकल चेकअप जे आहे ते डॉक्टरांकडून केलं जाईल। मेडिकल रिपोर्टनुसार त्यांना डॉक्टरांकडून काय सल्ला दिला जातो हे पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सकाळपासून मनोज जरांगेंनी पाणी सोडलेलं आहे, अशक्तपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आणि सध्या आपण पाहतो की डॉक्टरांची जी मनधरणी आहे आपण पाहतोय की ते यशस्वी झाले असं म्हणावं लागेल। आम्हाला मेडिकल चेकअप करू द्या अशा पद्धतीची विनंती डॉक्टरांकडून केली जात होती आणि सध्या आपण पाहतोय की त्यांचा बीपी असेल, त्याचबरोबर संपूर्ण मेडिकल चाचणी जी आहे ती या ठिकाणी डॉक्टरांकडून केली जाते। मनोज जरांगेंना सकाळपासून डॉक्टर जे आहे ते विनंती करत होते, मात्र झोपेतून उठल्या नसल्या कारणामुळे त्यांना कोणतीही वैद्यकीय चाचणी जी आहे ती करता येत नव्हती। मात्र सध्या आपण पाहतोय की मनोज जरांगे हे मेडिकल चेकअपसाठी तयार झाले आपल्याला पाहायला मिळतात। निश्चितच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तर आपण पाहतोय जे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक अजय चंदवानी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे यांची वैद्यकीय चाचणीसाठी समजूत काढलेली आहे आणि अखेर आता मनोज जरांगे वैद्यकीय चाचणीसाठी तयार झालेले आहेत आणि त्यांची वैद्यकीय चाचणी सध्या होताना दिसते।